आप की अदालत मध्ये राणी मुखर्जी यांच्यावर आरोप आहे की ह्या गरजेपेक्षा जास्त बोल्ड झाल्या आहेत. अय्या. राणी, आम्ही उल्लेख करत होतो तुमच्या ऍक्टिंगचा, ब्लॅक मध्ये तुमच्या रोलचा, वीर झरा मध्ये तुमच्या रोलचा, परंतु आता वृत्तपत्रांमध्ये तुमच्याबद्दल काय हेडलाईन्स छापत आहेत ते जरा तुम्हाला सांगतो. अय्या मध्ये राणीचा बोल्ड अवतार, अय्या मध्ये राणी लावणार पडद्यावर आग, अय्या मध्ये राणीचे सेक्सी सीन्स, अय्या मध्ये राणीचा स्किन शो, आणि मग लिहिलंय की अय्या मध्ये राणीने लावला सेक्सचा तडका. हे मला असं वाटतंय की जितके जर्नलिस्ट यांनी हेडलाईन्स लिहिले आहेत त्यांचा नंबर मला द्या. मला जरा त्यांच्याशी पर्सनल गप्पा गोष्टी करण्याची इच्छा आहे की त्यांना अय्यामध्ये नेमकं काय दिसलंय ते अशा हेडलाईन्स म्हणजे छापत आहेत. आणि पण ते तर म्हणतायत हद्द केली तुम्ही. नाही, हद्द अजिबात केलेली नाहीये. तुम्हा लोकांना चांगली तर वाटतेय ना फिल्म? हो, खूप मस्त आहे. हो. राणी, मला आठवतंय जेव्हा कुछ कुछ होताय मध्ये शाहरुख खान तुमच्या गालावर किस करायला जायचा, तुम्ही म्हणाला तुम्हाला खूप अवघड गेलं होतं, मागे सरकत जायचं तुम्ही. हो, असं झालं होतं की मी तुम्हाला सांगितलं की मी शाहरुख आणि आमिरची फिल्म बघत बघत मोठी झाले. तर जसं की मी कोणी 5th-6th स्टँडर्डची म्हणजे कोणी मुलगी जी आमिर खानला क्युरिओसिटीमध्ये बघून असं तो तिचा क्रश झाला, आता तोच माणूस समोर उभा आहे. तर मी आता आमिरला बघून मला लाज वाटते की की त्याला बघून म्हणजे माझी फक्त त्याच्या बुटांवरच नजर जात होती आणि मला आमिर म्हणतोय डोळ्यांमध्ये बघ. तर मी म्हणते हो बघते. त्यांना ऍक्शन म्हणू दे, मग मी डोळ्यांमध्ये बघेन. तर त्यांनी मला शिकवलं की जेव्हा आपण रोमॅन्टिक सीन करतो तेव्हा डोळ्यांनी कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं कॅमेरा स्टार्ट होण्यापूर्वी, जसं मी आता तुमच्या डोळ्यांमध्ये बघतेय. तर शाहरुखजी बरोबर पण असंच झालं होतं की ते जे गाणं होतं कुछ कुछ होता है मध्ये, तेरी याद न मे तुझे याद न मेरी आए किसी से अब क्या कहना. तर असं होतं की काजल एका ठिकाणी रडतायत आणि त्यांचाही नळ उघडा झालाय आणि एक त्याच जागी मी आणि शाहरुख रोमांस करतोय. तर आता शाहरुख मला किस करण्यासाठी आले गालावर, तर मी स्लोली शिफ्ट होत जाते कारण मला असं वाटत होतं की शाहरुख खान माझ्या गालावर किस करणार आहे. अरे बाप रे. पण तरी मी मोठी झाले, 17 वर्षापेक्षा मी थोडी मोठी झाले. मग एक्सपिरियन्सने मला असं वाटलं अरे ठीक आहे आता किस करू द्या, काही हरकत नाही. गालावर किस करायला म्हणजे काय हरकत आहे. तर मग मी माझा गाल असा करते पुढे. आता जे गाणं आहे अय्यामध्ये जे गाणं आहे त्याच्यामध्ये मी म्हणते, म्हणजे जे गाणं आहे ज्यातून मी ऐकलं हे गाणं मी तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐका, त्यात एक किस आहे म्वा! असं करते. तर आता मी बिंदास झाले आहे. शब्द सुद्धा असे आहेत की अगं बाई हल्ला मचाय रे. हो, मी हल्ला मस्तीच करते. और हिरनी शेरों से नैना लढाय रे. म्हणजे सिरियस राणीपासून रंगीली राणी झालीये. नाही, ऍक्च्युली मी बबलीचं जे माझं रूप होतं बंटी बबलीमध्ये त्याच्यापेक्षा मी एक पाऊल पुढे गेले आहे या अय्यामध्ये. खूपच म्हणजे खोडकर आहे, म्हणजे मीनाक्षी देशपांडे, आणि ती आपल्या स्वप्नांमध्ये खूप काही करतेय इथे. म्हणजे ती एकदम वरच्या लेवलला पोहोचली आहे या गाण्यामध्ये. पण फक्त एकच गाणं नाहीये, आणखीन खूप आहेत. आधीच्या काळामध्ये तुमच्या आवडीची गाणी असायची, तुम पास आए यूं मुस्कुराए, आणि यामध्ये काहीतरी गाणं आहे ड्रीमम, वेकअपम, क्रिटिकल कंडिशनम. काय गाणं आहे? तुमच्या तोंडून खूप छान वाटतंय. ते गाणं असं आहे, गाऊ का? पळून जाऊ नका. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडीशनम अर्थम क्वेकअपम हिलडुल सब शेकअपम फेस टू फेसम धरती पुतरम टॉप टू बेसम कामसूत्रम थाइजम थंडरम डाउनम अंडरम साइजम मैटरम थिंकम वंडरम जंपिंगम पंपिंगम थंपिंगम थ्रॉबिंगम आणि 2 3 4. आणि मग असं आहे गाणं. एकदम काळ बदललात तुम्ही. कुठे तुम्ही मंगल पांडे मध्ये गात होता तुम्हारी यादाओं पे मैं वारी वारी, हर एक बात है जैसे मिठी कटारी.
तिथपासून चालत आता तुम्ही आल्या आहात, अब मुझे हिरोईन बना देना. $1.25 चढाऊंगी बदले में. ही ऍक्च्युली मीनाक्षी देशपांडेचा जी एक ॲस्पिरेशन आहे. शी एस्पायर्स की ती एक हिरोईन बनावी. ती जुही, माधुरीजी आणि श्रीदेवीजींची खूप सारी स्वप्न बघते आणि स्वतःला त्यांच्या सारखं म्हणजे समजायला लागते आणि तिला वाटतं की तिने सुद्धा हिरोईन बनावं. जसं म्हणजे हिरोईन लोक जसे असतात, तर ती म्हणजे प्रे करते की मला हिरोईन बनवा, मी $1.25 चढेन तुमच्या तर मग चरणावर. या स्वप्नांच्या निमित्ताने 3-3 आयटम नंबर करून टाकले तुम्ही माझ्या यामध्ये. सिनेमामध्ये मी स्वतःच्याच सिनेमामध्ये डान्स केलाय. आणि मीनाक्षी देशपांडे ॲज अ पर्सन इन द फिल्म इज अ आयटम. गाणी आयटम नाही आहेत. असं कॅरेक्टर आहे जे अंकलची सुद्धा चेष्टा करेल. तुम्ही त्यामध्ये म्हणालात की पेड़ों हो. के आगे बच्चन और पेड़ों के पीछे रेखा. नाही, म्हणजे अजिबात चेष्टा नाहीये. त्याच्यामध्ये काहीच नॉर्मल नाहीये. सगळंच विचित्र आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही बघाल म्हणजे माझी आई विचित्र आहे, वडील विचित्र आहे, भाऊ विचित्र आहे, मित्र तर म्हणजे विचित्रामध्ये विचित्र आहे आणि रोमांस आहे तो तर अतिविचित्र आहे. गाणी पण विचित्र आहेत. पण जेव्हा तर दे तुम्ही हॅव टू गो विचित्र. परंतु जेव्हा या बोल्ड रूपामध्ये तुमच्या आईने बघितलं तेव्हा त्या ती काय म्हणाल्या? म्हणाली, अय्या उड़े बाबा কি হচ্ছে কি ভালো দুর্দান্ত ফাটাফাটি आई ऐकलंय की- म्हणजे मी तुम्हाला एक खूप मजेशीर गोष्ट सांगते. माझी सगळ्यात मोठी फॅन माझी आई आहे. कारण माझ्या आईचं इतकं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे प्रत्येक मुलगी म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते. पण आई म्हणजे फक्त माझ्यावरच प्रेम करते. म्हणजे कधीही कुठलं डिस्कशन झालं घरी की कुठला तरी पिक्चर आला किंवा कुठल्या दुसऱ्या हिरोईनचा पिक्चर आला, तर माझ्या आईला म्हणजे तिला आवडतच नाही. तिला फक्त मीच आवडते. तर मला खूप छान वाटतं. कोणाला आवडो ना आवडो, माझ्या आईला आवडतं. राणी, तुमचं बोलणं आणि या लोकांच्या टाळ्या ऐकून असं वाटतंय की लोक हा सिनेमा बघायला नक्कीच जातील. आणि मी तुम्हाला वचन देऊ शकतो की मी सुद्धा प्रयत्न करेन हा सिनेमा बघायचा.